आपल्याकडे मिनिस्टर म्हटल्यावर एक वेगळाच लवाजमा असतो, परंतु 2 दिवस झाला आम्ही त्यांना पाहतो आहोत. ते अतिशय सामान्य माणसासारखे इथे सगळीकडे फिरत आहेत. खरं म्हणजे तिथल्या पीएमओ मध्ये काम करणारे, प्राईम मिनिस्टरच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करणारे केंद्रीय मंत्री असून सुद्धा त्यांच्या वागण्यामध्ये, त्यांच्या बोलण्यामध्ये तुम्ही जी सरळता, साधेपणा पाहाल ते निश्चितच भारावून टाकणार आहे. And former Minister of Health of Sri Lanka. We are watching him since 2 days because in India, sir, we have the portfolio of minister and there are thousands of people running after the ministers. But to see your simplicity, we all are so overwhelmed that you are walking, wandering here and there like a common man. आणि खरोखरच ही गोष्ट आपल्या सर्वांसाठी खरंच आनंददायी आहे. Professor Jayasuman is a medical doctor, professor and pharmacologist and an internationally recognized researcher. Particularly he is known for his pioneering work of chronic kidney disease affecting rural farming communities. He has served as a professor at Rajaratna University of Sri Lanka, where his academic contribution have significantly influenced the public health research and policy. In addition to his academic excellence, Professor Jayasuman has also served the nation in the public sphere as Member of Parliament representing the Anuradhapur district and briefly as Sri Lanka's Minister of Health. His unique combination of scientific insight, social commitment and policy experience makes his voice both credible and impactful. मी आपल्या सर्वांच्या वतीने, परिषदेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यासाठी आदरणीय महाउपासक डॉक्टर SP गायकवाड यांना विनंती करतो की त्यांचा आपण स्वागत करावं. तत्पूर्वी टाळ्यांच्या गजरामध्ये जयसुमन यांचं आपण स्वागत करत आहोत. तसेच त्यांना हे विनंती, सामाजिक भावनाचे प्रतिबिंब स्पष्टपणे उमटावे अशी ही आजची संबोधी स्मरणिका असणार आहे. या अंकाची सुरुवात बौद्ध संस्कृतीच्या व्यापक परंपरेपासून होते. पूजनीय भिक्खू डॉक्टर M सत्यपाल महास्थवीर यांनी बौद्ध संस्कृतीचा प्रवास, विहार संस्था तसेच तक्षशिला, नालंदा यांसारख्या प्राचीन ज्ञान केंद्रांचे योगदान सखोलपणे उलगडलेले आहे. त्यांच्या लेखामधून बौद्ध धम्म हा केवळ साधना पंथ नसून मानवी प्रगती घडविणारा सांस्कृतिक चळवळ आहे हे ठळकपणे अधोरेखित होते. याच विचार प्रवाहामध्ये डॉक्टर प्रदीप आगलावे हे धम्मचक्र प्रवर्तनाला सामाजिक परिवर्तनाचा ऐतिहासिक टप्पा म्हणून मांडतात. डॉक्टर प्रदीप आगलावे हे ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत असून डॉक्टर आंबेडकर चरित्र साधना प्रकाशन समिती, महाराष्ट्र शासन, मुंबईचे ते सदस्य सचिव म्हणून कार्यरत आहेत. कोल्हापूर येथील कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्सचे समाजशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर महेंद्र कुमार जाधव तसेच जालना येथील डॉक्टर प्रियदर्शन भवरे हे आजच्या अस्थिर संघर्षग्रस्त जगासाठी बुद्धांची करुणा, शांती आणि प्रज्ञेचा संदेश किती सुसंगत आहे हे स्पष्ट करतात. चीनवरून आणि म्यानमारवरून सुद्धा 2 लेख आपल्या इथे आलेले आहेत. वेनरेबल शांजी शी आणि भंते शिलानंद यांचे ही 2 लेख आहेत. विनय परंपरा व स्तूप संस्कृतीचे जागतिक संदर्भ या लेखामध्ये उलगडताना आपल्याला दिसते. या तात्विक चर्चेनंतर अंकाचा दुसरा महत्वाचा केंद्रबिंदू म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार. प्राध्यापक डॉक्टर गिरीश मोरे यांनी बाबासाहेबांच्या धम्म स्वीकारामागील सामाजिक भूमिका येथे स्पष्ट केली आहे. सोलापूर येथून डॉक्टर अशोक गायकवाड
यांचा लेख अन्यायग्रस्त समाजाच्या आत्मसन्मानाच्या संघर्षाचा अभ्यास मांडतो आणि भारतीय राज्यघटनेच्या मूल्यांवर असलेला दृढ विश्वास सुद्धा व्यक्त करतो. हिंगोली येथील प्राध्यापक दीपक धारवाडकर हे बाबासाहेबांचे लोकशाही विषयक चिंतन संविधान व सामाजिक न्यायाच्या चौकटीत मांडताना आपल्याला दिसतात. मध्य प्रदेश मधून देवासच्या शासकीय महाविद्यालयातील डॉक्टर महेश कुमार परदेसी हे राजकीय जागृतीच्या दृष्टीने त्यांच्या विचारांच्या आजच्या काळातील महत्त्व अधोरेखित करतात. समकालीन वास्तवाशी थेट संवाद साधणारा अमरावती येथील शासकीय महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर प्रशांत पाईकराव यांचा लेख हा कृत्रिम बुद्धिमत्ता, ज्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो, व तंत्रज्ञान प्रधान युगात शील, करुणा आणि प्रज्ञा या बौद्ध मूल्यांची अपरिहार्यता अधोरेखित करतो. हा लेख आवर्जून वाचावा असाच असणार आहे, कारण सगळं जग सध्या AI भोवती फिरतंय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ला सामोरं जाताना बुद्धाची प्रज्ञा, करुणा, शील हे कसे याची सांगड घातलेली आहे, हे सुंदरपणे हा लेख आपल्या संबोधी स्मरणिकेमध्ये आलेला आहे. मानवी जीवन अनुभव, स्मृती आणि प्रेरणादायी वाटचाल यांवर आधारित लेख सुद्धा या संबोधी अंकामध्ये आलेले आहेत. बदन पय्याबुद्धीजी स्थवीर यांचा स्मृतिश्रेष्ठ डॉक्टर V.K. भालेराव यांच्या जीवन कार्याचे चित्रण आणि आदर्श धम्म उपासकाच्या रूपामध्ये त्यांनी ते केलेले असून नव्या पिढीला धम्म सेवेसाठी सजग राहण्याची प्रेरणा देण्याकरिता हा लेख त्यांनी आवर्जून संबोधीमध्ये लिहिलेला आहे. जिल्हा परिषदेच्या नावा येथील प्राथमिक शाळेतील शिक्षकांपर्यंत सदैव पुढाकार घेणाऱ्या व सक्रिय उपक्रमशील शिक्षिका उपासिका ज्योत्स्ना माधव वैद्य यांचा बुद्धांचे प्रिय शिष्य आनंद हा लेख भिक्खू आनंद यांच्या व्यक्तिमत्वाचे अत्यंत संवेदनशील व सूक्ष्म दर्शन घडवतो. बुद्धांच्या सानिध्यात राहून धम्म ऐकणे, तो जतन करणे आणि पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचे ऐतिहासिक कार्य भिक्खू आनंद यांनी कसे पार पाडले हे याबद्दलची माहिती ह्या लेखामध्ये आपल्याला पाहावयास मिळेल. तसेच डॉक्टर विजय कुमारजी माहुरे यांचा सुद्धा एक लेख वैयक्तिक अनुभवाच्या माध्यमातून करुणा व संवेदनशीलते महत्व अधोरेखित करतो. हे सर्व लेख बौद्ध विचारांना मानवी स्पर्श देतात. संबोधी 2026 साकारताना परिषदेचे अध्यक्ष पूजनीय बदन धम्मसेवकजी महास्थवीर, पूजनीय भिक्खू डॉक्टर उपगुप्तजी महास्थवीर व अर्थातच परिषदेचे संयोजक महाउपासक डॉक्टर SP गायकवाड यांच्या सततच्या शुभेच्छा, प्रोत्साहन आणि मार्गदर्शनाचा मोलाचा वाटा लाभला याची कृतज्ञतेने आम्ही नोंद घेतो. तसेच आमचे सहसंपादक प्राध्यापक BM वाघमारे व डॉक्टर मंगेश अटकोरे यांचं सुद्धा या संबोधी 2026च्या मांडणीमध्ये मोलाचं सहकार्य लाभलं. मी आदरणीय बदन डॉक्टर उपगुप्तजी महास्थवीर यांना याचना करतो की त्यांनी या संबोधी 2026चे प्रकाशन करावे. तसेच भिक्खू संघाला सुद्धा, पूजनीय भिक्खू संघाला सुद्धा याचना साधू सर्व इकडे पहा. पुस्तक प्रत्येकी 100 रुपयास आपण विकत घेऊ शकता. महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील महाविहार बावनगर दाभड हे स्थळ आता ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि बौद्ध तत्वज्ञानाच्या दृष्टीने महत्वाचे स्थळ बनलेले आहे. बुद्धकालीन धम्म अनुयायी प्रसाराचं एक महत्वपूर्ण कार्य त्यांनी हाती घेतलेलं आहे. त्याला एक वेगळी दिशा देण्याचा ते प्रयत्न या SABF च्या माध्यमातून करणार आहेत. SABF म्हणजेच साऊथ एशियन बुद्धिस्ट फोरमचे ते संस्थापक अध्यक्ष सुद्धा आहेत. इथे 2 महिने राहिल्यानंतर 4 तारखेला, म्हणजे आज आणि उद्या 2 आणि 3 तारखेनंतर 4 तारखेला एक परिषद, एक छोटीशी मीटिंग साऊथ एशियन बुद्धिस्ट फोरमच्या अंतर्गत ते घेणार आहेत. त्यामुळे सर्व बुद्धिवंतांना विनंती आहे की 4 तारखेला रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे, त्या दिवशी आपण सर्वांनी इथं जमेल तेवढ्या संख्येने यायचं आहे आणि एक ओपन फोरम ज्याला आपण म्हणतो तिथे ते पूर्ण या गोष्टींची चर्चा करणार आहेत की साऊथ एशियन बुद्धिस्ट फोरम हे नेमके कशासाठी आहे आणि त्या अंतर्गत आपण ह्या साऊथ एशियन देशांमध्ये कशा प्रकारे कार्य करणार आहोत, या सर्व गोष्टींची
चर्चा आणि समोरची दिशा ते आपल्याला देणार आहेत. मी त्यांचा मीडिया सुद्धा इथे आलेला असल्यामुळे श्रीलंकेहून त्यांचा मीडिया आलेला आहे, तो इथलं सगळं कव्हरेज घेत आहे. त्यामुळे त्यांनाही या गोष्टी लक्षात याव्यात म्हणून थोडस त्यांचं जे इंट्रोडक्शन आहे ते इंग्लिश मध्ये देण्याचा प्रयत्न करतो. इट इज अगेन indeed a moment of great honor and spiritual joy for all of us gathered here today at this August 39th All India Buddhist Dhamma Conference at Mahavihar, Bhavarinagar. We are truly privileged to be in the presence of distinguished monk from the sacred land of Sri Lanka, a country that has preserved, protected and propagated the Theravada Buddhist tradition with unwavering commitment for centuries. Venerable Bhanteji Atulya Ratan Thero is not only a highly respected member of